लाईफ पॉझिटिव्हच्या एका नव्या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जगद्गुरु शंकराचार्य यांनी रचलेलं शिवमानस स्तुती, शिवमानस पूजा हे स्तोत्र बघणार आहोत. लाईफ पॉझिटिव्हने आशुतोष महादेवाची उपासना आणि मराठीतील शिवस्तुती वर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना साधकांनी किती प्रकारच्या शिवस्तुती आहेत, शिवस्तुतींची संख्या किती आहेत, अशी विचारणा केलेली होती. आपल्या विनंतीला मान देऊन शिवस्तुतींची संकलित यादी पुढील प्रमाणे देत आहे. एकूण मला आढळलेल्या 11 शिवस्तुती आहेत. त्यातली शंकराचार्यांची शिवमानस स्तुती, याचा आपण आज अभ्यास करणार आहोत, बघणार आहोत. म्हणून ती पहिल्या क्रमांकावर घेतलेली आहे. स्कंद पुराणामध्ये आलेली शिवस्तुती ही दुसऱ्या नंबरची शिवस्तुती आहे. दक्ष प्रजापतीने केलेली शिवाची स्तुती ही तिसऱ्या क्रमांकाची शिवस्तुती आहे. चंडीशकृत शिवस्तुती, कुमारकृत शिवस्तुती, कुबेरकृत शिवस्तुती, ब्रह्मकृत शिवस्तुती, जैगीश व्यकृत शिवस्तुती, नंदिकेश सोमनाथ शिवस्तुती, शेषकृत नागेश्वर शिवस्तुती आणि रावणकृत शिवस्तुती, अशा एकूण 11 शिवस्तुती मला आढळून आल्यात. त्यातली आपण पहिली शिवस्तुती आज बघणार आहोत, जी संस्कृत मध्ये आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी मधली अतिशय प्रसिद्ध अशी शिवस्तुती आपण बघितलेली होती. जगद्गुरु शंकराचार्यांनी रचलेली संस्कृत मधली शिवमानस स्तुती आहे आणि मानस हा शब्द त्यातला अतिशय महत्वाचा आहे. मानस पूजा हा संबोध आदिगुरु शंकराचार्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे. आपण आपल्या घरात असणाऱ्या मूर्तींची पूजा दररोज करत असतो. ती भौतिक पूजा झाली. भौतिक पूजेसाठी आपण पुष्प, दुर्वा, तुळस, बिल्बपत्र, दूध, दही, पंचामृत, पाणी, निरांजन, हळद, कुंकू, अबीर, गुलाल अशा सर्व बाह्य उपचारांचं मांडामांड जुळवाजुळव करून आपण पूजा करत असतो. परंतु स्थूल रूपाची केलेली पूजा, त्यापेक्षा श्रेष्ठ पूजा म्हणजे मानस पूजा आहे. मनाने केलेली पूजा. साधकाचं त्याच्या दैवताबद्दल असलेलं प्रेम, आत्मीयता आणि तादात्म्य यातून मानस पूजेची निर्मिती होते. मानस पूजा ही लवकर फलित होते. त्याचं पुण्य हे 1000 पटीने अधिक असतं. मानस पूजेमध्ये कुठल्याही भौतिक गोष्टींची गरज लागत नाही. साधक ईश्वराला आपल्या मनाच्या रत्नजडित सिंहासनावर स्थापित करतो आणि
मानसिकरित्या गंगेच्या जलाने त्याला अभिषेक करतो, मानसिकरित्या कामधेनूच्या दुधापासून बनवलेल्या पंचामृताने स्नान करतो आणि मानसरित्या आरती करतो आणि मानसरित्या प्रार्थना करतो. मानस पूजेमध्ये साधक आणि दैवत यामधलं तादात्म्य, एकत्व हे अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे मानस पूजा ही अत्यंत महत्वाची आहे. असं म्हणतात की माणसाला मानसिकरित्या ईश्वराची उपासना करणं कठीण जातं, म्हणून त्यांनी मूर्ती केली. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. परंतु प्रतिमेमध्ये त्याचा दुष्परिणाम असा झाला की लोक फक्त त्या प्रतिमेमध्येच ईश्वर बघायला लागले आणि माणसामध्ये असणारा ईश्वर ते विसरून गेले, माणुसकी विसरून गेले. माणसामध्ये आत्मा आहे, तो परमात्म्याचा अंश आहे, हे ते विसरून गेलेत. आणि म्हणून शंकराचार्यांनी ईश्वर आणि भक्त यांच्यातली दरी दूर करण्यासाठी, यांच्यामध्ये एकत्व आणण्यासाठी, यांना समान पातळीवर आणण्यासाठी मानस पूजेची संबोध पुढे आणलेला आहे. आपण शंकराचार्यांनी रचलेली शिवमानस स्तुती बघणार आहोत. त्यातलं हे पहिलं कडवं आहे. प्रत्येक कडव्यानंतर त्याचा अर्थ मराठीमध्ये दिलेला आहे. अर्थ मी वाचून आपला वेळ दवडणार नाही, त्यामुळे ती स्लाइड मी स्किप करणार आहे. ती आपण थांबवून स्लो करून ती बघू शकाल. पहिला श्लोक बघा. रत्नैकल्पितमानसं हिमजलै स्नानं च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्बपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गुह्यताम्. शेवटची ओळ अतिशय सुंदर आहे, अर्थपूर्ण आहे. हे देवा, हे महादेवा, हे पशुपतीनाथा, मी हृदयात कल्पिलेले पूजा साहित्य तुला अर्पण करतो आहे, ते त्याचा तू स्वीकार कर. रत्न जडित अशा सिंहासनावर तू विराजित आहे. हिमालयाच्या पर्वतातून येणार शीतल जलाने मी तुला स्नान घातलेलं आहे. तुला दिव्य रत्नांनी जडित असे अंबर वस्त्र अर्पण केलेले आहेत. तुला चंदन, कस्तुरी तिलक चंदन वाहिलेलं आहे. जाती चंपक बिल्बपत्र अशा प्रकारचे पुष्प आणि पत्र तुला अर्पण केलेली आहे. तुला धूप दाखवलेला आहे, तुला दीपही दाखवलेला आहे. ही माझी मानस पूजा तू स्वीकार कर. या स्लाइड मध्ये आपल्याला मराठीमध्ये अर्थ दिसतो आहे, तो आपण वाचू शकता. दुसरं कडवं. सौवर्णं नवरत्न खंड रचिते पात्र घृतं पायसं भक्ष्मं पंचविधं पयोदधियुतं रंभाफलं पानकं शाकानामयुतं जलरुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकरू.
मी मनाने तयार केलेला तांबूल तुला मी भक्तीने अर्पण करतो आहे, तू स्वीकार कर. पण त्याच्या आधी आधी काय काय अर्पण केलेलं आहे? सुवर्ण रत्न जडित अशा भांड्यांमध्ये घृत आहे, पायस आहे, भक्षणीय असं पंचविध प्रकारचे पय आहे, दधी आहे, फल आहे, भाजी आहे आणि कर्पूर मिश्रित रुचकर असं जल तुला अर्पण करतो आहे. आणि शेवटी तुला तांबूल अर्पण करतो आहे. हे ईश्वरा, हे महाकालेश्वरा, माझी मानस पूजा स्वीकार कर. दुसऱ्या कडव्याचा मराठी मधला अर्थ आपण या ठिकाणी पाहता. तिसरं कडवं बघूया. छत्रम चामरयोर्युगम व्यंजनकम चादर्शकम निर्मलम वीणाभेरी मृदुंग काह लकला गीतं च नृत्यं तथा साष्टांग प्रणति स्तुति बहुविधा ये तत्समस्तं मम संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गुर्हाण प्रभो. हे प्रभो, माझी संकल्पित मानस पूजा तू ग्रहण कर. तुझ्यासाठी छत्र आणलेला आहे, चामर आणलेला आहे. तुला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून रेशम धाग्यांनी वणलेला पंखा आणलेला आहे. तुझं रूप तुला दाखवायसाठी निर्मल अशा प्रकारचा आरसा आणलेला आहे. तुझ्या गुणगानासाठी वीणा, भेरी, मृदुंग, तुतारी, गीत, संगीत, नृत्य याची मांडणी केलेली आहे. त्याद्वारे तुला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण तू ध्वनीचा पिता आहे, संगीताचा जनक आहे. तुला मी साष्टांग दंडवत करतो, तुझी स्तुती करतो. मी तुला तुझी केलेली मानस पूजा, विविध मानसिक उपचाराद्वारे केलेली पूजा तू स्वीकार कर, हे प्रभू. या ठिकाणी या कडव्याचा मराठी अर्थ दिलेला आहे. पुढचं कडवं. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यत्कर्म करोमि तत्तत् अखिलम शंभो तवाराधनम. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे कर्म करतो आहे, हे शंभो, हे महादेव, हे कैलासपती, ती तुझी आराधना आहे. तू माझा आत्मा आहेस. तुझी सहचारिणी गिरिजा ही माझी बुद्धी आहे. माझं शरीर हे तुझं गृह आहे. मी जे जे निरनिराळे विषयोपभोग घेतो ती तुझी पूजा आहे. मी जी निद्रा घेतो ती तुझी समाधी स्थिती आहे. मी माझ्या पायांनी ज्या ठिकाणी चालतो ती तुझी प्रदक्षिणा आहे. मी जे जे काही करतो ते मी तुला समर्पित करतो आहे. भक्ताची ही भावना आहे. तुला स्मरून मी
अहो येता जाता उठता बसता कार्य करिता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. या ठिकाणी मागील कडव्याचा मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे, आपण वाचू शकाल. आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्यांनी रचलेली शिव मानस स्तुतीचा शेवटच 2 पंक्ती या ठिकाणी सादर होत आहे. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वापराधम विहितम अविहितम वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जे जे कर्म मी तुला करतो, मन वाक काया श्रवण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांनी जे काही कार्य केलेले आहे, जे काही शुभ कार्य केलेले आहेत, जे काही अशुभ कार्य केलेले आहेत, ते जे योग्य आहे जे अयोग्य आहे ते मी तुला समर्पित करतो. तू मोठ्या मनाने माझ्या दुष्कृत्यांना क्षमा कर, सत्कृत्यांना मोठं कर. तू करुणेचा सागर आहे, तू महादेव आहे, तू महाकालेश्वर आहे, तू माझा आहेस, तुला मी शरण आहे. शेवटच्या कडव्याचा अर्थ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी भक्त तल्लीन होऊन शिवलिंगासमोर ध्यानावस्थेत आहे आणि ध्यानानेच तो देवतांना षोडोपचार पूजा अर्पण करतो आहे. ही मानस पूजेची जगातल्या सगळ्यात सोप्या पूजेची ही प्रार्थना आहे. आपणही ईश्वराप्रती द्वैत टाकून अद्वैताचा मार्ग धरावा. ईश्वर आणि भक्त यामधलं अंतर कमी करावं. आपण तदाकार व्हावं, तद्रूप व्हावं, त्या दृष्टीने प्रयत्न करावा. आणि हा जर प्रयत्न आपण केला तर शंकराचार्यांनी रचलेल्या मानस पूजा स्तोत्राचं स्तुतीचं सार्थक झालं असं मी म्हणेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आपल्याला जर एखाद्या नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो कॉमेंट मध्ये नक्की लिहा. आपण जो प्रतिसाद दिलेला आहे, जो आशीर्वाद दिलेला आहे या चॅनलला, त्याच्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.